नमस्कार रसिक मित्र मंडळींनो. आज मी एक छोटासा कार्यक्रम तुमच्याकरता घेऊन आलो आहे. याचं नाव आहे मराठी गझल आणि शेरोशायरी. प्रथम मला या आपल्या अंबाजोगाई साहित्य सांस्कृतिक मंच या सुप्रसिद्ध पेजवरनं काही गझला, काही शायरी पेश करण्याकरता आदरणीय श्री पंकज रापतवार सर यांनी संधी दिली. याबद्दल मी त्यांच्या सहकाऱ्यांचे, तमाम अंबाजोगाईकरांचे, कारण तिथं बरेचसे माझे फॅन्स आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो की मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली आणि एवढ्या मोठ्या पेजवरनं मी काही माझ्या गझला, शेर व शायरी असं मी सांगेन. सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी मी नमूद करू इच्छितो. एक म्हणजे अगदी थोडक्यात गझल निर्मितीमधलं, गझलेमधलं चिंतन, गझलकार चिंतन कसं करतो किंवा चिंतन कुणाचं आहे, गझलकार काय, कुठलाही कवी चिंतन कसं करतो, याच्यावर फक्त मी 5 मिनटं बोलणार आहे. बाकी गझल म्हणजे काय वगैरे व्याकरण ते काय सांगत बसणार नाही आहे. एक या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिंतन करत होतो की बाबा काय आपलं नवीन काय सांगता येईल का. तर मला जे थोडंसं सुचलं चिंतन प्रक्रियेविषयी, कलाकाराच्या कलाकृती निर्मितीमागे असणाऱ्या अंतर्गत चिंतन प्रक्रियेबद्दल मला जे काही स्फुरलं ते मी तुमच्यापुढे 5 मिनटात फक्त मांडणार आहे. नंतर मग सुटे शेर काही घेणार आहे आणि मग शेवटी काही वानगी दाखल वेगळ्या मूड्सच्या तुम्हाला पाहिजेत तशा गझला मी इथं सांगेन, पेश करेन. तेव्हा मित्रांनो, गझल जी आहे, गझल म्हणजे काय असते, गझल म्हणजे काय असते? गझल म्हणजे फक्त शब्दांची न जादू. गझल म्हणजे फक्त शब्दांची न जादू. गझल छायाचित्र असते, काळ जाते. गझल छायाचित्र असते, काळ जाते. किंवा एका ठिकाणी आम्ही म्हणतोय, जळते हयात तेव्हा कळते जरा गझल. जळते हयात तेव्हा कळते जरा गझल. गझलेमध्ये न कोठे वरवर कला कुसर. गझलेमध्ये न कोठे वरवर कला कुसर. तेव्हा शब्दांचा अवडंबर, मोठे मोठे अगडबंब शब्द वापरून निर्माण केलेला भास, आभास, असं गझलेमध्ये चालत नाही. गझलेमध्ये तुम्ही कवी म्हणून तुमची काय पात्रता आहे, कवी म्हणून म्हणतोय मी, ती ताबडतोब एक्सपोज होते. ताबडतोब तुम्ही 4 वेळा ऐकल्यावर कळतं की हा कवी कोणत्या पातळीचा आहे, काय पातळीवर मानसिक जीवन जगतो आहे, किती कलात्मक जीवन जगतो आहे, हे ताबडतोब तुम्हाला कळतं, असं मला वाटतं. मला तरी असा अनुभव आला. तर मी सांगत हे होतो की गझल अनेक लोक गझल लिहून लिहितात, बरे लिहितात, काही खूप जण लिहितात, फार थोडे बरे लिहितात. मी पण बरे लिहिणाऱ्यांमधील पैकीच आहे, कसा बसाच लिहितो. गझलेच्या माणूस प्रेमात का पडतो? इनफॅक्ट जो प्रेमात पडतो गझलेच्या, तोच आयुष्यभर गझल लेखन करत बसतो. ती दारूसारखी नशा आहे त्याची.
तर का असं का होतं, काय आहे गझलेत काय हवं असं? प्रथम लक्षात ठेवा की गझल ही कविताच आहे. मी असं म्हणेन की गझल ही कवितांची कविता आहे. गझलेमध्ये किती कमीत कमी कविता असाव्यात? कमीत कमी 5 कविता गझलेमध्ये असाव्यात. जास्तीत जास्त किती? आता तुम्ही म्हणाल 5 कविता एका गझलेमध्ये, म्हणजे केवढी मोठी गझल होईल ती? नाही. गझलेमधली प्रत्येक कविता ही 2 ओळींची, द्विपदी. जे काय म्हणायचं तर रोखठोक, थेट, रांगड्या भाषेत एकदम. गुळमुळीत भाषा ही गझलेला चालत नाही. रोखठोक सगळा व्यवहार असतो. त्यामुळे थेट इथनं निघालेलं थेट रसिकांच्या हृदयापर्यंत पोचायला पाहिजे जर मी कामयाब शेर किंवा द्विपदी लिहिलं तर असं होण्याकरता आता गझलेमध्ये ह्या ज्या 5 वेगवेगळ्या कविता असतात यांचा एकमेकांशी संबंध असतो का? नाही. मी तुम्हाला 5 वेगळ्या कविता ऐकवल्या तर तुम्ही काय अशी तुलना करणार का ह्यापेक्षाही बरी, त्यापेक्षाही बरी? असं नाही. प्रत्येक कविता ही तिच्या जागी सुंदर असू शकते. तुलना आपण नाही करू शकत परफेक्टली. तर ह्या ज्या 5 गझला, 5 द्विपद्या, म्हणजे 5 शेरांची गझल जी होते, तुम्ही म्हणाल मग ह्या कोणत्या 5 कविता एका गझलेमध्ये आणायच्या? तर या 5ही कविता, म्हणजे 5ही द्विपद्या, 2-2 ओळींच्या कविता, किंवा हे 5ही शेर हे एका शिस्तीमध्ये लिहिलेले असले पाहिजेत, एका वृत्तामध्ये लिहिलेले असले पाहिजेत, एका अक्षरगण वृत्तात लिहिलेले असले पाहिजेत, किंवा एका जाती प्रकारामध्ये लिहिलेले असले पाहिजेत. फक्त अक्षरछंदात लिहिलेलं चालत नाही. हा गझलेचा संकेत आहे. पण अक्षरछंदात सुद्धा गझलकाराची छाप ही उमटून दिसते. त्याच्याकरता मी एक उदाहरण मला सांगणार आहे कवितेचं, जी मी भटांना ऐकल्यानंतर ताबडतोब मला म्हणले कागदाची चिठोरी तिथे पडली, त्याच्यावर लिहून दे, गेल्या गेल्या छापतो. ती कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. माझ्या पुस्तकात पहिली कविता आहे ती. तर ह्या 5 कविता एका वृत्तामध्ये लिहिलेल्या असतात, एका शिस्तीमध्ये लिहिलेल्या असतात, एकाच गोत्रातल्या एकाच गोत्रातल्या किंवा एकाच एक प्रकारच्या एकाच जातीचे यमक वापरून केलेले असतात. मग एक यमक असेल कवितेसारखं किंवा गीतासारखं, किंवा 2-2 यमक असतील, 2-2 यमके असतील, 2-2 यमक असतील. 2 असतील तर शेवटच्या याला रदीप म्हणतात, त्याच्या अलीकडच्या पूर्व यमकाला काफिया म्हणतात वगैरे. मूळ व्याकरण सगळ्यांना माहिती आहे. तर गझल जाणणारे तज्ज्ञ लोक समोर आहेत, मला माहिती आहे. तर कशाही प्रकारचे असो, तर एकच शिस्त, म्हणजे आता त्यांचं वृत्त एक, त्यांचा रदीफ जर असेल तर तो पण एक न बदलणारा, आणि बदलणारा काफिया हा पण एक प्रकारचा असला. ह्या सगळ्या गोष्टी जमून आल्या की त्या 5 कवितांची एक गझल झाली असे आपण म्हणणार. अर्थार्थी त्यांच्याशी काही संबंध असतो का? नाही. मग काही लोक उगीचच खुळचडार काही आरोप करतात की रसभंग होतो. काही रसभंग होत नाही. तुम्ही 5-10 कविता ऐकवता तेव्हा रसभंग होतो का? रसभंग अजिबात होत नाही. कारण 5ची वेगळ्या कविता आहेत. त्याचं मुळात व्याकरण, त्याचा पिंडच गझलेचा असा आहे की प्रत्येक द्विपदी ही तिच्या डौलाने येते.
आणि तिच्या आयटीत निघून जाते. तेव्हा गझल म्हणजे 5 2-2 ओळींच्या एका शिस्तीमध्ये लिहिलेल्या कवितांचा समूह किंवा संच असं आपण म्हणूया. जास्ती किती लिहू शकतात. मी साधारण 8-10 लिहितो. अगदीच जर थांबावंसं वाटलं तर मग 7 नंतर थांबतो. पण साधारण 10 म्हणजे मला थांबावं लागतं. कॉलेजमध्ये सुद्धा घंटा आल्याशिवाय घंटा झाली तरी मी काही थांबत नाही. मला बळजबरीने थांबावं लागतं. आठवण करून द्यायला लागते. तसं पल्लाळीकच आहे मी. म्हणजे प्राध्यापक मनुष्य म्हणला की तो जरा असा पल्लाळ लावणाराच. पण आमचं पल्लाळ हे तुम्हाला बोर होणार नाही. रसाळ पल्लाळ असणार आहे. तेव्हा प्रत्येक 2 ओळीमध्ये कविता संपवायची हे काही सोपं काम नाही बरं का. पहिल्या ओळीत प्रस्तावना, दुसऱ्या ओळीत समारोप, संपली कविता. मग या 2 ओळींच्या मध्ये शायर बसलेला असतो अदृश्यपणे, जो अनेक गोष्टी सांगत असतो तुम्हाला, ज्या सहृदयी रसिकाला कळतील. सहृदयी रसिकाला कळतील. कशावरून मी म्हणतो की सांगितलेला शेर, गझलेमधला शेर सांगितला, वाचला आणि संपला असं नसतं. तो शेर परत परत ऐकावा असं वाटतो. तो शेर आपला पिच्छा पुरवतो, आपल्या मागे मागे येतो, आपल्याला विचार करायला लावतो. असं वाटतं की अरे आपल्याला कसं नाही सुचलं आहे, किती सुंदर आहे, आपल्याला असंच म्हणायचं असेल, आपल्याला असंच म्हणायचं होतं असं वाटेल. असं अनेक लोकांना एकाच शहरामध्ये एका वेळी आयडेंटिफिकेशन मिळतं. म्हणजे रिक्षावाला पण दाद देईल, PhD झालेला पण दाद देईल, शाळेतला मास्तर पण दाद देईल, शिपाई दाद देईल, रस्त्यावरचा कोणीही माणूस जर मराठी जाणणार असेल तर तो पण दाद देईल. असा तो शेर होतो. त्यातनं गझलकार वजा होतो. गझलेमध्ये गझलकार नाही दिसला पाहिजे. शब्द हे साधन आहे, त्यात साध्य नव्हे. मी जेव्हा माझ्या गझलेमधनं वजा होतो, मी जेव्हा माझ्या शेरामधनं वजा होतो, म्हणजे अदृश्य होतो, असतो तिथं मी, पण अदृश्य होतो म्हणजे मी 2 ओळींच्या रिक्त जागेत बसलेला असतो आणि इनडायरेक्टली सुचवत असतो. गझल ही किंवा कोणतीही कविता ही प्रतीकांची भाषा असते. थेट बोलत नाही, ती प्रतीकांमधनं बोलते. पण गझलेचं बोलणं हे परखड थेट प्रतीकांमधनं असून ते थेट असतं. भोंगळपणा हा गझलेला चालत नाही. भोंगळ कवी चांगली गझल लिहू शकत नाही. किंवा ज्याला नुसतंच शब्दांचं मोठमोठे आगडबंब शब्द वापरायची सवय आहे, असा माणूस गझल लिहू शकत नाही. जो सरळ सोट माणूस आहे, जे म्हणायचं तर थेट, जे इथनं म्हणणार नाही तर नाहीच म्हणणार, तो माणूस डेफिनेटली चांगली गझल एक ना एक दिवस लिहू शकेल असा माझा विश्वास आहे. मी लिहू शकतो तर जगात कोणी पण लिहू शकतो, कारण मी सुमार बुद्धीचा माणूस आहे. मी काही विलक्षण बुद्धीचा माणूस नाही. जरी प्राध्यापक असलो तरी मी कबूल करतो. पण मी कष्टाळू आहे, चिकाटे आहे, माझ्यामध्ये सातत्य आहे, सखोल चिंतन करण्याची पात्रता आहे या पेशामुळे. या सगळ्या क्वालिटी गझलेला पूरक ठरल्या हो. आणि त्यामुळे गझलेच्या एकदा प्रेमात पडलो ते आज तागायत आहे बघा, चाललंय धावणं मागे. मग काही लोक टिंगल करतात, एवढ्या कुठं गझल्या लिहितात का वगैरे सोहन. पण मला हे कळत नाही की तुम्ही गझल बघा ना, वाचले का गझल, शेर वाचलेत का माझे?
आणि काही न बोलताच कसं म्हणतात की एक माणूस हजारो गजला कशा लिहितात. अरे तुम्ही एक गझल डोळ्यावर कातडं ओढून बसलेले आणि बोलणारे लोक, त्यांना काय सांगायचं. असो, जाऊ दे, मी कडवट भागामध्ये शिरत नाही त्यातल्या, पण माझ्या मनात जी एक खतखत होती ती मला सूचित करायची होती, ती मी इथं ओपनली सूचित केली. तर मी गझल लिहू शकतो, तो कोणी पण गझल लिहू शकतो डेफिनेटली. फक्त तो हाडामासाचा कवी पाहिजे, अंतर्यामी, तो खराखुरा अस्सल कवी पाहिजे. फक्त गद्य जे आडवलं येतं ते उभं केलं करून कविता म्हणून वरती नाव दिलं कविता, म्हणजे कविता होत नसते. गद्यसुद्धा पद्यात्मक असतं ना. शिवाजीराव भोसलेंचं भाषण हे इतकं अलंकारिक भाषेत आणि इतकं उत्स्फूर्त, इतकं उत्कट असायचं, ज्यांच्या व्याख्यानाला मी राहायचो आणि माझे मी गुरु मानतो त्यांना, की त्या माणसाच्या जिभेवर सरस्वती होती. जे बोलेल ते महावाक्य होतं. तेव्हा मित्रांनो, गझलेमध्ये अशी एक वेळ येते की तुम्ही बोलला की मिसरा होतो. तुमच्या मनात विचार आला की मिसरा बाहेर. बरं, या मिसऱ्याचं वृत्त वगैरे काय, आपोआप येतं, ते आपोआप येतं. तर हे आपोआप येणं हे काय आपोआप खरं येत नसतं. आत बऱ्याच उलथापालथी आणि घडामोडी होत असतात, आणि त्या मला सांगायच्या आहेत आत्ता केलेल्या चिंतनामधनं. म्हणून मी हा जो प्रपंच मांडला आहे सांगण्याचा, तो त्याच्याकरता. मित्रांनो, परमेश्वरांनी आपल्याला 4 प्रकारच्या वाणी दिलेल्या आहेत. पहिली परा वाणी, जिचं स्थान आहे आपल्या बेंबीपाशी. दुसरी पश्यंती, जिचं स्थान आहे हृदय, दिल. तिसरी मध्यमा, जिचं स्थान आहे कंठ. आणि चौथी म्हणजे आपण जे बोलतो, ओठातनं स्वर बाहेर येतात, ती म्हणजे वैखरी. 4 शब्द मी तुम्हाला सांगितले. कोणते 4 शब्द सांगितले? नाभीपाशी असणारी कोणती? परावाणी, डिव्हाइन वाणी. परमेश्वराची म्हणजे खुदा की आमद होती आहे. आणि परमेश्वर म्हणजे दाखवा म्हणजे दाखवत नाही, अदृश्य असतो, दिसत नाही, लेकिन महसूस तो किया जा सकता है. तशी परावाणी म्हणजे स्फुरण, दैवी स्फुरण. तुम्हाला काहीतरी सुचू लागतंय. काय सुचतंय बाबा सांगता येत नाही कवीला, पण त्याला ही शुद्ध जाणीव निर्माण होते की त्याची परावाणी त्याला परावाणी त्याला ऐकू आली, म्हणजे आतला आवाज ऐकू आला, अंतर्नाद ऐकू आला, परावाणी ऐकू आली. मग तुम्ही म्हणाल वाणी आहे तर मग त्याला शब्द कळले पाहिजेत. नाही, ही वाणीच मुळे अशी एक आहे की तिला अलौकिक वाणी असं म्हणतात. अलौकिक म्हणजे लौकिकाला सोडून, लौकिकासारखी नाही, लौकिक भाषा तिथं नाही, तिथं निशब्दाची भाषा. तिथं भाषा कुठली? निशब्दाची. एका ठिकाणी आम्ही असं म्हटलेलं आहे की, आठवतो जरा, शब्दांनी शिकून घ्यावी निशब्दाची परिभाषा. एका गझलेत असं म्हणतो, शब्दांनी शिकून घ्यावी निशब्दाची परिभाषा, पोचते उडी शब्दांच्या पलीकडेही, पोचते उडी शब्दांच्या पलीकडेही, पोचते उडी शब्दांची. तेव्हा हे शब्दांच्या पलीकडचं सांगणं जे आहे ना, ते म्हणजे शायरी, ते म्हणजे शेर, आणि ते म्हणजे गझल. शब्द हे फक्त टेकू येतो, शब्द हे साध्य आहे. शब्दांचं काम उच्चारण झाल्यानंतर संपलं, निघून गेले शब्द.
आणि मग काय उरलं? त्यांनी सुचवलेलं काव्य उरलं. हे ज्यांचं उरतं त्यांची गझल छान आहे, आणि हे ज्यांचं विसरलं जातं ते विसरण्याजोगत असतं, म्हणून विसरलं जातं. असो, तेव्हा मी काय सांगत होतो की परावाणी म्हणजे डिव्हाइन वाणी, दैवी स्फुरण, जे शब्दांमध्ये नसतं, जी फक्त सूक्ष्म अशा शुद्ध जाणीवेमध्ये असतं, जे तुम्हाला बेचैन करतं. रांगड्या भाषेत सांगायचं म्हणजे किडा, गझलेचा किडा वळवळायला लागतो मेंदूमध्ये. तो ॲक्च्युली मेंदूमध्ये वळवळत नाही, तुमच्या ह्या परावाणीमुळे तुम्हाला ते बेचैन करून सोडतं. असं मला तर त्या क्षणी माझी गझल समोर उभी राहते, संपूर्ण गझल माझी डोळ्यासमोर माझ्या उभी राहते. तुम्ही म्हणाल भास आहे हा, म्हणा भास, पण मला अगदी गॅरंटेडली दिसतं की ही माझी गझल अशी अशी पूर्ण होणार आहे. आणि परमेश्वरी कृपेने माझी तर एका बैठकीत गझल होऊन जाते, एका दिवसात गझल होऊन जाते. कधी कधी नाही मूड लागला तर लागतात जास्ती दिवस, पण बऱ्याच वर्षाचा लेखन प्रवास असल्यामुळे 35 ते 40 वर्षाचा, साधारण 1.5-2 तासामध्ये गझल होऊ शकते. झाली नाही तर मी काही इन्सिस्ट करत नाही व्हायला पाहिजे. 4 शेर झाल्याशिवाय तर मी पेनाला हात लावत नाही. मतला आणि 3 शेर झाल्याशिवाय मी पेनाला हात लावत नाही, कारण 5 झाल्यावर गझल होते ना. त्यामुळे आपल्याला काही सुचलं नाही तर निदान 5 व्हायला पाहिजेत, म्हणून 4 झाल्यावर पेन्सिल किंवा पेन काय ते असेल हातात घेतो. काय बाजूला चिठोरगी पडली असेल, कागदाचा तुकडा, त्याच्यावर लिहून काढतो. गाडीमध्ये जाताना असेल, ड्रायव्हिंग करताना असेल, अजून कुठं इतरत्र बसलेलं असेल, मन माझं त्याच्यामध्ये सारखं गुंगलेलं असतं. ही नशा आहे मित्रांनो, हा ध्यास आहे, ही आस आहे. ही ध्यास, हा आस, ही आस असली ना की माणसाच्या हातातून गझल आपोआप निर्माण होते. मी स्वतः तर असं मानतो, मला स्वतःला विश्वास बसत नाही की मी एवढं कसं लिहिलं. तर हे शारदेने लिहून घेतलं, मी नाहीच करता त्याचा, मी अकर्ता आहे, माझ्याकडून लिहून घेतलं. आय वॉज जस्ट इन्स्ट्रुमेंटल, अशी माझी पक्की खात्री आहे. यातल्या कुठल्याच गझलचं क्रेडिट मी घेत नाही. ती शारदा जी मला स्फूर्ती देते. गुणगुणाया लागलो अन गीत झाले, गुणगुणाया लागलो अन गीत झाले, कोण जाणे कोण स्फूर्ती देत होते.